काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय तर 13हून अधिक जण जखमी झाले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीतील 3 पुण्यातील 2 तर पनवेलमधील 1 मृत्यू झाल्याचं समोर आलं। तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातसह ओडिसातल्या पर्यटकांवर 7 ते 8 जणांनी गोळीबार केला। दरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टन्स फोर्सनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा विदारक फोटो समोर आलाय। हल्ल्यानंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला असल्याचं फोटोमध्ये दिसून येतंय। महाराष्ट्रातील जखमी पर्यटकांची नावं समोर आली आहेत। संतोष जगदाळे, आसावरी जगदाळे, कौस्तुभ जगदाळे, प्रगती जगदाळे, संगीता बनबोटे आणि महाराष्ट्रातील हे पर्यटक हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत। दहशतवादी पोलिसांच्या वेशात फिरत होते। त्यांनी पर्यटकांना गाठत नाव आणि धर्म विचारला। पर्यटकांना कलमा म्हणायला सांगितलं। दरम्यान कलमा म्हणता न आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या। पहलगाममधील हल्ल्यात पुण्यातील पर्यटक जखमी झालेत। पुण्याच्या कर्वेनगर इथे राहणारे जगदाळे पती पत्नी आणि गणबोटे दाम्पत्य फिरायला गेले होते। घोड्यावर बसलेले असताना नाव विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। जखमी पर्यटक आसावरी जगदाळे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना आपबीती सांगितले। मोदींना तुम्ही डोक्यावर चढवलंय असं दहशतवादी म्हणाल्याचं त्यांनी म्हटलं। दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना अजान म्हणायला सांगितली। अजान म्हणता आली नाही म्हणून त्यांनी गोळीबार केला असं जगदाळे यांनी सांगितलं। पहलगाममधील हल्ल्याचं मन विदीर्ण करणारा एक फोटो समोर आलाय। लग्नानंतर हनीमूनसाठी जम्मू काश्मीरला आलेल्या जोडप्यापैकी पतीचा या गोळीबारात मृत्यू झालाय। त्याच्या मृतदेहाशेजारी खिन्न अवस्थेत बसलेल्या पत्नीचा फोटो समोर आलाय। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्नाटकमधील पर्यटक मंजुनाथ यांचा मृत्यू झालाय। दरम्यान हत्येपूर्वीचा त्यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आलाय। यात ते काश्मीरच्या दल लेकमध्ये पत्नीसोबत शिकारातून फिरताना दिसतायत आणि त्याआधी ते हाऊस बोटमध्ये देखील राहिले होते। काश्मीरची टूर आपली खूप चांगली झाल्याचं ते या व्हिडिओमध्ये सांगतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाहून तातडीनं भारतात दाखल झालेत। पहलगाममधील झालेल्या धक्कादायक घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी तातडीनं त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेत ते भारतामध्ये दाखल झाले। सुरक्षा दलाकडून परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। घटनास्थळी सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर एलओसीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। भारतीय सैन्य सीमेवर सज्ज असून पाकिस्तानी सैन्य बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीसह सर्व पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। पर्यटन स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे। ठिकठिकाणी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। राज्यातून किती पर्यटक सध्या जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले त्याची सर्व माहिती तात्काळ राज्य सरकारला देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विभागाला दिला आहे। काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ठाणे पालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्तांचं नव्यानं सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला। या सर्वेक्षणामुळे मालमत्तांचा बांधकाम परवानगी तपशील, क्षेत्रफळ, इमारतीचा फोटो आणि मालमत्तेचा अंतर्गत नकाशा उपलब्ध होणार असल्याचा दावा पालिकेनं केला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळकत कराची देयकं वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। 30 जूनपर्यंत ऑनलाईन भरणा केल्यास करात 10% सवलत दिली जाणार आहे। ठाणे पालिका प्रशासनानं प्रभाग समितीनिहाय शहरातील इमारतीचं सर्वेक्षण सुरू केलं असून एप्रिल महिन्याअखेरपर्यंत हे काम पूर्ण करून प्रशासनाकडून अतिधोकादायक तसंच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाणार आहे। यातील अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात रिकाम्या करण्याची कारवाई प्रशासनाकडून हाती घेतली जाणार आहे। पुणे महापालिकेचं संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या पाणीपुरवठा अतिक्रमण विभाग यासह आरोग्य मलनिस्सारण या सेवा देखील नागरिकांना संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। राज्य शासनाच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणात लागू करण्यात आलेले भांडवली अनुदान आता हे धोरण लागू होण्यापूर्वी उभे राहिलेल्या प्रकल्पांना देखील मिळणार आहे। राज्याच्या वस्त्रोद्योग विभागानं हा निर्णय घेतला असून याचा वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होणार आहे।
देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यास विरोध करणारी नोटीस एका सामाजिक कार्यकर्त्यानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला पाठवली आहे। देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या नोटीसीद्वारे आक्षेप घेण्यात आलाय। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे कोकणात नियमित रेल्वे गाड्यांबरोबरच विशेष रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते आणि त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एका विशेष रेल्वे गाडीची आवश्यकता आहे। सीएसएमटी दादरवरून थेट चिपळूणला जाणारी विशेष रेल्वे गाडी सोडावी अशी मागणी कोकण विकास समितीनं केली आहे। विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पारा 40शी पार गेला असून उन्हाच्या तप्त झळांनी राज्य पोळतंय। मुंबईसह किनारपट्टी भागात मात्र तुलनेनं कमाल तापमान कमी आहे। विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येईल। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन जवळपास 9 वर्ष उलटल्यानंतर बेकायदेशीर ध्वनी क्षेपकांवरील कारवाई म्हणावी तशी झाली नाहीये अशी कबुली राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे। केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध अंगी योजना राबवल्या जात आहेत। यासाठी भरीव निधीची तरतूद केली जाते। अशातच केंद्र सरकारच्या कृषी उन्नती आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी कार्यक्रमाच्या निधीला मान्यता मिळाली आहे। यासाठी 2314 कोटींचा निधीच्या मान्यतेसाठी देण्यात आली आहे। मत्स्य व्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा दिल्यानं मच्छीमार, मत्स्य संवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचा प्रवेश केलेल्या माजी खासदार संजय काकांना पुन्हा भाजपमध्ये परतीचे वेध लागलेत। त्यासाठी त्यांनी भाजप वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात। मात्र संजय काकांच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्यानं त्यांच्या भाजपातील परतीच्या प्रवासाला ब्रेक लागलाय। कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली आहे। राज्यात 1,37,874 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 22,320 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 2,798 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून मंगळवारी सातारा शहराचा पारा 40.9 नोंदवण्यात आलाय। तर माण आणि फलटण तालुक्यातील कमाल तापमानानं 42 अंशांचा टप्पा ओलांडलाय। हे या वर्षातील आतापर्यंतचं उच्चांकी तापमान ठरलंय। त्याचबरोबर थंड हवेचं महाबळेश्वर देखील तापलं असून यंदा पहिल्यांदाच पारा 34 अंशांवर गेलाय। पुण्याच्या धायरी येथील जलवाहिनीतून होणारी गळती थांबवणं आणि अन्य कामांसाठी येत्या गुरुवारी धायरी आणि लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। राज्यातील इयत्ता 1ली ते 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी सक्तीची करण्यात आली होती। मात्र आता सरकारनं यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय। राज्यात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। खेड्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावं यासाठी 100 दिवसांची रोजगार हमी योजना तयार करण्यात आलेली आहे। या माध्यमातून वृक्षारोपण, घरकुल बांधकाम, फळ लागवड आदी कामं केली जातात। मात्र वर्धा जिल्ह्यातील अनेक मजुरांना 5 महिन्यांपासून तर रोजगार सेवकांना 6 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही। गेल्या 3 वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत। विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित वीज वाहिन्या शिफ्टिंग आणि रूपांतरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून 2,37,57,000 रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। शासनानं राबवलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये राज्यातील 41 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी ठाणे शहर, बोरिवली आणि अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात 100% मुद्रांक आणि शास्ती माफी अनुषंगानं तब्बल 320 कोटी 64 लाखांची मुद्रांक आणि दंड माफी केल्याची माहिती अधिकारात समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारनं इयत्ता 1लीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली असं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय। सरकारनं आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती असं राज ठाकरे म्हटलंय। पावसाळ्यात 201 ठिकाणी पाणी तुंबून ही ठिकाणं धोकादायक होतात। त्यामुळे या ठिकाणी पालिकेनं पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात। ही कामं 21 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। साताऱ्याची प्रमुख जलवाहिनी असलेल्या कास धरणात 60% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षीसारखं पाणी कपातीचं संकट टळलंय। सातारकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे। कास धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यास मदत झाली आहे।
कोणत्याही खेळात गंभीर दुखापत झाल्यास अनेकदा परदेशात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागतात. मात्र आता अशा गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूंना केईएम रुग्णालयामध्येच मोफत उपचार मिळू शकणार आहेत. कारण केईएममध्ये तब्बल 12 मजली अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं स्पोर्ट्स इंजुरी रिहॅब आणि रिसर्च सेंटर उभं राहणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा 40वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात एकाना स्टेडियमवर खेळवला गेला. दिल्लीचा हा 8 सामन्यांमधील 6वा विजय आहे, तर लखनौचा 9 सामन्यांमधील हा 4था पराभव आहे. दरम्यान या सामन्यानंतर यंदाच्या हंगामातील रिषभ पंतचे अपयश प्रकर्षानं दिसून आलंय आणि त्यामुळे अनेक मीम्स देखील व्हायरल झाले. दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 40व्या सामन्यात पराभूत केलं. लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीनं 8 विकेट्सनं विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात केएल राहुलनं अर्धशतक करत मोलाचा वाटा उचललाय. त्यानं दिल्लीसाठी विजयी षटकार देखील ठोकला. यासह त्यानं एक नवा विक्रम देखील आयपीएलमध्ये रचलेला आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग लागली. पाण्याचा मारा करून तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुसऱ्या प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत 25 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. ज्या पालकांनी प्रवेश प्रक्रिया केली मात्र पुढे कोणतीही हालचाल केली नाही अशा अर्जाचा निपटारा 25 एप्रिलपर्यंत केला जाणार आहे. गेले अनेक दिवस सातत्यानं वाढत असलेल्या सोन्यानं मंगळवारी नवा विक्रम रचलाय. मंगळवारी सोन्याच्या दरांनी प्रति तोळा 1 लाख रुपयांचा दर गाठलाय. एका दिवसात सोन्याची किंमत 3,330 रुपयांनी वाढलेली आहे. मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यात कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं उच्च न्यायालयानं मंगळवारी स्पष्ट सांगितलंय. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि गृह विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार सिंह यांनी आतापर्यंत एकूण 343 बेकायदा भोंग्यांवर कारवाई केल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. जगभर 23 एप्रिल हा ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र राज्यातील ग्रंथालयांची स्थिती विदारक आहे. राज्यात 11,000हून अधिक मान्यताप्राप्त ग्रंथालये आहेत. 2,000 ग्रंथालये अद्याप मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा अधिक तपास करण्याची परवानगी मागण्याकरता पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 193 अंतर्गत विशेष न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.डी. शेळके यांच्या पुढे पोलिसांनी अर्ज सादर केला. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांसाठी देशपातळीवर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 मे रोजी हॉल तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर करण्यात आली आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि उपचारात असलेल्या डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं देखील या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी उपचारात सहभागी असलेल्या रुग्णालयांना नोटीस पाठवत उपचारात कोणते डॉक्टर होते याची माहिती मागितली. कोळशा अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या 2 डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचा सुमारे $2.2 अब्ज निधी रोखल्यावरून विद्यापीठानं ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केलाय. हा निधी थांबवताना ज्या कारणांचा आधार दिला आहे ती कारणं विद्यापीठाच्या स्वायत्ततेसह घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा विद्यापीठानं केलाय. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावणं आवश्यक असतं. पालिका रुग्णालयामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातंय. पुढील वर्षभरात यासाठी तब्बल 17 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे गुरुवारी भोसरी निगडी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी आणि शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबानं होण्याची शक्यता आहे.